नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाकरिता मस्त अशी पौष्टिक लाडूची रेसिपी शेअर करणार आहे. थकवा न जाणवता छान दिवसभर दमदमीत ठेवणारे हे गूळ शेंगदाण्याचे लाडू खूप सोप्यारित्या बनवले. फारसं काही खास साहित्य वापरलेलं नाही आहे. अगदी घरगुती गूळ शेंगदाण्याचेच आज मी तुम्हाला पौष्टिक असे लाडू करून दाखवणार आहे. उपवासाव्यतिरिक्त एरवी पण तुम्ही रक्तवाढीसाठी हे लाडू करून ठेवून खाऊ शकता. एकदम पौष्टिक रेसिपी होणार आहे. चला सुरुवात करूयात. तर इथे अर्धा किलो मी गावरान शेंगदाणे घेतलेत. त्याची चव खूप छान असते. चांगल्या प्रतीचे आणि चांगल्या चवीचे शेंगदाणे घ्या, ज्यामुळे लाडूसुद्धा चवदार बनून तयार होतात. आता सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजणं फार काही अवघड नाही आहे. पण जर जास्त जाळावर भाजले किंवा तापलेल्या कढईमध्ये टाकले ना, तर ते जळतात. आतमध्ये ते कच्चे राहतात. त्यामुळे अगदी मध्यम आचेवर छान सतत हलवत अगदी खरपूस असे आपल्याला खमंग हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. अगदी सहजपणे हाताने चोळले ना, तर याची साल निघायला हवी. तर साधारण 7-8 मिनिटासाठी छान मध्यम आचेवर वेळ देऊन मी खमंग असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेत. सालसुद्धा याची अगदी सहज निघते बघा. आणि थंड झाल्यावर तर अगदी सोप्या रीतीने याची साल मी काढून घेतली आहे. काही शेंगदाण्यांची तशीच आहे, ती ठेवली आहे आणि व्यवस्थित शेंगदाणे नीट करून घेतले. आता याचा आपल्याला बारीक कूट करायचा आहे. त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि छान शेंगदाणे मी बारीक करून घेतले. आता साधारण जेवढे शेंगदाणे मी दाखवले होते ना, ते अर्धा किलो आहे आणि त्याकरता मेजरिंग कप जो असतो ना, त्याने मोजून मी 1.5 कप इथे गूळ घेतलेला आहे. सर्व शेंगदाणे मी बारीक तयार करून घेतलेत. आता बघा पुन्हा एकदा हे जे शेंगदाण्याचा कूट आहे ना, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. कारण यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे. शेंगदाण्याचा कूट किती झाला आहे याचं प्रमाण तुमच्या लक्षात यावं म्हणून मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलं होतं. आता थोडा थोडा करत कूट तयार केला आणि मेजरिंग कपच्या मदतीने 1.5 कप इथे गूळ मी बारीक चिरून घेतला आहे. चिरल्यामुळे ना प्रमाण व्यवस्थित लक्षात येतं. तर गूळ यामध्ये घालून पुन्हा एकदा मिक्सरला हा कूट फिरून घ्यायचा, म्हणजे एकसारखं गूळ जो आहे ना तो कूटमध्ये मिक्स होतो आणि बारीकसुद्धा होतो. मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे. तर एक छोटासा लाडू मी वळवून घेते, कारण माझ्या लहान लेकीला दम निघत नव्हता. मिश्रण बघितल्यानंतर ताबडतोब तिने लाडू मागितला. सो हा मी लाडू पटकन तिला करून देते आणि मिश्रण बघा अगदी परफेक्ट तयार झालं आहे. गुळाचं सुद्धा प्रमाण अगदी योग्य आहे. आता सर्व जे मिश्रण आहे ना लाडूसाठी ते मी असंच तयार करून घेतलं. यामध्ये जर तुम्हाला आणखी ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. इथे मी फक्त बदाम क्रश करून आणि बेदाणे टाकलेले आहेत बारीक चिरून. सोबतच चवीसाठी वेलची पूडसुद्धा घातलेली आहे. जर तुम्हाला आणखी यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही काळी खजूर घालू शकता किंवा खारीक पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता. खोबरं घालू शकता. मखाणा भाजून आणि त्याची पावडर करूनसुद्धा टाकू शकता. साजूक तूप घालूयात. साजूक तुपामुळे चव छान येते आणि लाडूला चकाकीसुद्धा येते. याकरता साजूक तूप घातलं आहे. पण ऐच्छिक आहे. 5 ते 6 चमचे यामध्ये साजूक तूप घातले. चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण आणि त्यानंतर लाडू वळून घ्यायचे. गूळ आपण यामध्ये वापरला आहे त्यामुळे मॉइश्चर छान असतं. ओलावा असतो शेंगदाण्याच्या कूटला आणि अगदी सहजपणे लाडू वळल्यासुद्धा जातो. जरी तूप वापरलं नाही तरीसुद्धा. जराशा मोठ्या आकारामध्येच हा लाडू मी वळून घेते. बघा अगदी सहजपणे हातावर छान गोल गरगरीत परफेक्ट लाडू तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व लाडू मी इथे वळून तयार करून घेतलेत. नऊ काय अगदी 15 ते 20 दिवस आहे तसे छान टिकतात. नक्की रेसिपी करा आणि उपवासाव्यतिरिक्त सुद्धा खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.